तू माझ्या परमिशन शिवाय माझ्या मित्राच्या घरी कशी काय आलीस? तुझी परमिशन घेऊन यायला मी काय तुझी नोकर नाहीये. आणि मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आले. ए तुझी मैत्रीण तुझी मैत्रीण बेशुद्ध पडली होती ना, मग शुद्धीवर कशी काय आली? खोटं बोलता काय नवऱ्यांची? खरं बोलायला काय हरिश्चंद्राचा अवतार लागून गेलात तुम्ही? मला बायकांशी खोटं बोलायला लाज नाही वाटत? अरे पण खरं बोललो असतो तर सोडलं असतं का मला? खरं बोलायला हिम्मत लागते. अरे हिम्मत काय, 2 पेक टाकले की येते. युनियन लीडर आपणच ना? हो मीच आहे. आपण कोण? वा, स्वतः मला फोन करून बोलवून घेता, वर मलाच विचारता आपण कोण? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही त्या शिरीषची बायको. हा, आणि काय हो, तुम्हाला काही स्त्री दाक्षिण्य वगैरे आहे की नाही? काय झालं? एक बाई तुमच्या समोर उभी राहून बोलते आणि तुम्ही खुशाल बसलात. हं? उठा, हो हो हो. बसा. हा? स्त्री दाक्षिण्याच्या मोठ्या गप्पा मारताना हा. मग बाईला देवीची, आईची, लक्ष्मीची उपमा देता हो. आणि एका बाईचा असा अपमान करता. कोण मी? तुम्हीच. बर बर. थोबर काय बघताय माझं? नाही. बोला. हो. वेळ फुकट घालवायला माझ्याकडे वेळ नाही. हा बोलतो ना बोलतो. तुम्ही शिरीषवर अन्याय करता. अच्छा, त्याला दिवसाला फक्त 2च सिगरेटचे पैसे देता. हा. त्याच्याच पगारावर जगता आणि त्याचा छळ करता. अहो अहो, त्याला निदान घरचा डबा तरी देत जाओ. रोज तो माझ्या डब्यातला खातो, मला उपाशी राहावं लागतं. माझ्या संसारात लुडबुड करणारे तुम्ही कोण? अरे हा कुठे राहिला? तुम्ही लीडर असाल तुमच्या ऑफिस मधले बरं का? माझ्या घरचे होम मिनिस्टर मी आहे. पण तुम्हाला काय करणार हो, इथं ऑफिस मध्ये बसून तुमच्या बायका तुमच्या तुटपुंच्या पगारात घर भागवताना किती मेटाकुटीला येतात ते. आणि काय म्हणालात? घरचा डबा देत जा. हो, घरचा डबा. ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये फुल जेवण मिळतं 5 रुपयात. हा? आणि बाहेर भाजी 10 रुपये पाव. आणि काय म्हणालात? सिगरेटला जरा जास्त पैसे देऊ? हो, जरा जास्त द्या हो. कशाला? पैशाचा धोर करायला? हा, सिगरेट जास्त पितील तर आजारी पडतील, आजारी पडले तर डॉक्टरकडे जायला लागेल, डॉक्टरकडे गेले तर पैसे जातील, शिवाय ऑफिसला खाड्या होतील, तिथे पैसे कट होतील. आणि तुम्ही काय, तुम्ही याल हो नंतर 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन बघायला. हो, येईन ना. ते येतात की नाही कोण जाणे. हे असले फुक्कटचे सल्ले देणं बंद करा बरं का. आणि हे बघा, पुन्हा जर मला बोलवून माझा वेळ फुक्कट घालवलात ना, तर तुमच्या सगळ्यांच्या बायकांना जमा करीन आणि तुमच्या विरुद्ध लाटणा मोर्चा आणीन, सांगून ठेवते. आणि काय हो तुम्ही घरच्या गोष्टीचं वाट्यावर आणताय काय? हा, या घरी या संध्याकाळी, चांगला बायकोचा इंगा दाखवते तुम्हाला. आजपासून बसला मिळणारे 10 दिवसांचे पैसे बंद. नको. आणि सिगरेटला मिळणारे 8 दिवसाचे पैसे बंद. सगळं तिथे सांगा. अजून सांगा, अजून सांगा. फोन आला. बोल आला. हे आदितीचा फोन आहे. बरं. तुला सांगितलं होतं यार, फोन बंद करून ठेव, नाही तर मग स्विच ऑफ करून ठेव. मग तेच ते. थांब रे. हाय अदिती डार्लिंग, आता मी तुला फोन करणारच होतो. ठीक आहे रे, तू हॉस्पिटलमध्ये श्रेयसच्या काळजीत असशील ना, म्हणून मीच फोन केला. बरं मला सांग, श्रेयसची तब्येत कशी आहे आता? हा? श्रेयस ना ठणठणीत आहे एकदम, फर्स्ट क्लास आहे एकदम. 4 बाटल्या चढवल्यात ग्लुकोजच्या. अगं बघ उद्या पळत पळत येईल घरी की नाही. चला, काळजी मिटली. तुम्हाला दोघांनाही हॅपी न्यू इयर. चल ठेवू आता. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. अदिती, मी तुझं आता बोलणं ऐकलं. तू श्रेयसची चौकशी का करत होतीस? ऍक्सिडेंट तर रितेशचा झालाय. काय? अगं कसं शक्य आहे? मी आता फोनवर रितेशशीच तर बोलत होते. ऍक्सिडेंट श्रेयसचा झालाय. पण मला श्रेयसने तसंच सांगितलं होतं. रितेशने पण मला फोनवर तसंच सांगितलं. अगं म्हणून तर मी इथे आले राहायला तुझ्या सोबतीला. तुला उगाच टेन्शन येऊ नये म्हणून मी काही बोलले पण नाही ऍक्सिडेंट बद्दल. म्हणजे या दोघांनी आपल्याला उल्लू बनवलंय. हे मात्र आता सहनशक्तीच्या पलीकडे होत चाललंय. हा, या दोघांना ना आता बायकोचं खरं रूप दाखवायलाच हवं. थांब, मी आत्ता रितेशला फोन लावते आणि त्या दोघांना इथे यायला भाग पाडते. अगर वो लोग शेर है तो हम लोग सवा शेरनिया है. या या या. काय रे,
तुझ्या बरोबर हा पेशंट कसा आला? याला डॉक्टर उद्या सोडणार होते ना? हा, ये ए. ना, ये खूप लागलं असेल ना तुला. चल मलमपट्टी करते जरा. अगं अशी काय करतेस? ऍक्सिडेंट दोघांचाही झालाय ना, त्यामुळे मलमपट्टी दोघांनाही करायला हवी. काय? ए तू माझ्या मित्राच्या घरी आलीस कशी का? तू काय स्वतःला जास्त शाणी समजतेस? ए, स्वतःला शाळे तुम्ही समजला. ए मला काय बोलायचं ते बोला, माझ्या मित्राला नाही बोलायचं, कळलं? ए तू बोल का बिंदास. हा? मी बायको आहे त्याची. मी तुला परमिशन देते. हो परमिशन. तू माझ्या परमिशन शिवाय माझ्या मित्राच्या घरी कशी काय आलीस? तुझी परमिशन घेऊन यायला मी काय तुझी नोकर नाहीये. अरे. आणि मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आले. ए तुझी मैत्रीण तुझी मैत्रीण बेशुद्ध पडली होती ना, मग शुद्धीवर कशी काय आली? खोटं बोलता काय नवऱ्यांची? हा? खरं बोलायला काय हरिश्चंद्राचा अवतार लागून गेलात तुम्ही? अरे मला बायकांशी खोटं बोलायला लाज नाही वाटत? अरे पण खरं बोललो असतो तर सोडलं असतं का आम्हाला? खरं बोलायला हिम्मत लागते. अरे हिम्मत काय, 2 पेग टाकले की येते. आणि पटेल अशी थाप मारायला सुद्धा डोकं लागतं. तुमच्या अशा थापा मारण्यामुळेच ना आमचा विश्वास तुम्ही गमावून बसलात. विश्वास पानिपतच्या लढाईतच गेला. बघाव तेव्हा आमच्यावर डिटेक्टिव्ह सारखी नजर ठेवून असता. अरे नवरे होत आम्ही तुमचे. ए, फक्त नवरे म्हणून मिरवता. नवऱ्यांची कर्तव्य तरी माहित आहेत का तुम्हाला? या अशा अवस्थेत बाकीचे नवरे किती काळजी घेतात. बायकोला काय हवं काय नको सगळं बघतात ते. मागे पुढे करतात नुसते. नाहीतर तुम्ही हा हेच आम्ही करत नाही ना, म्हणून जळफळाट होतो तुमचा. इतर बायकांप्रमाणे आम्हाला मुठीत ठेवायचा प्रयत्न करू नका. काही उपयोग होणार नाही त्याचा. आम्ही बायकांनी जर ठरवलं ना तर मुठीतच काय पण करंगळीच्या बोटावर पण नाचवू शकतो तुम्हाला. अरे जा जा, चिक्कार बघितल्या तशा नाचवणाऱ्या. अरे आपण मेहनत करून कमवतो ना, यांना आयत्यापासून घ्यायला मिळतं ना, म्हणून जोर चढलाय जोर. घरात जणू काही बसून खातच असतो ना आम्ही. एकदा घरातली सगळी कामं करून पहा, मग कळेल पाठीचा काटा कसा मोडतो ते. आयतं तुम्हाला मिळतं रे घरात सगळं. ऑफिसला जाताना डबा असो, सॉक्स असो, रुमाल असो, सगळं हातात मिळतं ना, म्हणून ऑफिसला जाता तुम्ही. नाहीतर ही सगळी कामं करण्यातच अख्खा दिवस गेला असता तुमचा. अगे ही काम काय, एखादी बाई ठेव. मोलकरीण ठेवली तर ती सुद्धा ही काम करेल. हो का? ही सगळी कामं करण्यासाठी मोलकरीण जेवढे पैसे घेईल ना तेवढा पगार तरी मिळतो का रे तुला? हो? अरे तुझा पगार किती, तू बोलतोस किती? आणि एवढंच होतं तर मोलकरणीशीच करायचं ना लग्न. आमच्याशी कशाला करायला आला? अगं तेच चुकलं आमचं. लग्नामध्ये एवढा सगळा खर्च करून घरी आणा. कुणाला? यांना. अरे देवा, नंतर खर्च करा, कर्ज काढा. वाट लागली वाट. हा? आणि हे सगळं करून आम्हाला बदल्यात मिळतं काय? रोजची कटकट माहिती काय? कटकट. हे म्हणजे ना ते आपणच आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडांग मारून घेतल्यासारखं आहे. आम्ही आलो नव्हतो तुमच्याकडे आमच्याशी लग्न करा म्हणून. आई बाबांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं असतं ना तर राणी सारखा संसार झाला असता माझा. तर तुझ्या आई बाबांनी तुझ्यासाठी एखाद्या नगरीचा राजकुमारच शोधून काढला असता नाही का? शोधलाच असता. आमच्या या अवस्थेत आता आणखी कटकट नकोय आमच्या डोक्याला. आमच्या या अवस्थेत आम्हाला भडकायला लावू नका. आमच्यातही आत्ताच हिंमत आहे. आय, 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 आय. हे ना काय असेल ते सोक्ष आत्ताच लावून टाका. रोज रोजच्या कटकटी नको आमच्या डोक्याला. नाही तर काय, त्यापेक्षा वेगळं राहणं परवडलं आम्हाला. बरोबर आहे. काहीच वाटत नाही का यांना. इट्स ओके. ए आम्हाला हाऊस नाही तुमच्या बरोबर राहायची. काय रे? करेक्ट. नवऱ्यांचं काय अडत नाही हा, बायको वाचून. हा. जगात कितीतरी ब्रह्मचारी एकटे राहतात. मग नाही तर काय, राहू रे आपण पण असेच एकटे. होईल कामाची सवय हळूहळू. आमचं काही अडणार नाहीये तुमच्या वाचून. चांगल्या शिकलेल्या आहोत आम्ही. तुमच्यापेक्षा जास्त पगाराच्या नोकऱ्या करून कमवू. मी पण माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. जॉब नाही केला ना तरी आयुष्यभर आरामात घरी बसून खाऊ शकते. मग वाट कसली बघताय? हिम्मत असेल तर चला ना आमच्या बरोबर ऍडव्होकेट तडजोडकरांकडे. त्यांनी आपलं लग्न लावून दिलंय ना, त्यांच्याकडनंच घटस्फोट मिळवून घेऊ ना. करेक्ट आहे. ज्यांनी सुरुवात केली ना त्यांच्याच कडून शेवट झालेला बरा. हा आणि हिम्मत होत नसेल ना तर आमच्यासारखे 2-2 पेग मारा, म्हणजे आपोआप येईल हिम्मत. तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी आम्हाला पेजची गरज नाहीये. दाखवतोच तुम्हाला. चल ग. या 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 लैला मजनू सोनी मेहवाल, कशी काय आठवण झाली या वकील मित्राची? हा बसा, बोला काय काम काढलंय? यांच्या आयुष्यात नवरा मोठा प्रॉब्लेम झालाय. आणि यांच्या आयुष्यात बायको हा मोठा प्रॉब्लेम झालाय. तुम्हाला नक्की काय म्हणायचं ते मला स्पष्ट सांगा. मी सांगतो. मी सांगते. एक मिनिट. मी शांत व्हा, शांत व्हा. एकेकाने सांगा, नाही तर मला काहीच कळणार नाही. मी काय तुम्हाला जास्त लेक्चर देत बसणार नाहीये, कारण मला ठाऊक आहे की तुम्ही मुलं तुम्हाला करायचं तेच करणार. फक्त आज तुम्हाला
माझ्या बायकोने केलेली कविता ऐकवावीशी वाटते. काहींच्या मते लग्न ही करून पाण्यासारखी गोष्ट आहे, पण आमच्या मते लग्न हे विधात्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. लग्न म्हणजे काय असतं? लग्न म्हणजे काय असतं? त्याच्या मनातील विचारांचे तिच्या चेहऱ्यावरच प्रतिबिंब असतं. तिच्या प्रश्नाआधीच त्याचं उत्तर तयार असतं. त्याला लागता ठसका, तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. त्याला लागता ठसका, तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. तिला लागताच ठेच, त्याचं मन कळवळतं. तिनं चहा केला तर त्याला सरबत हवं असतं. तिनं चहा केला तर त्याला सरबत हवं असतं. त्याने गजरा आणला की नेमकं तिला फुल हवं असतं. त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणीवांचं कोंदण असतं. त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणीवांचं कोंदण असतं. तिच्या खर्चांना त्याच्या खिशाचं तांदण असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरूण असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरूण असतं. तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचंच अंथरूण असतं. कधी समजोता तर कधी भांडण असतं. कधी समजोता तर कधी भांडण असतं. एकानं विस्कटलं तर दुसऱ्यानं ते सावरायचं असतं. लग्न म्हणजे काय असतं? प्रेमाचं ते बंधन, घराचं ते घरपण असतं. विधात्याला पडलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं. बघा, यातलं काय पडलं तर घ्या. तडजोडकर साहेब, आमचा निर्णय ठाम आहे. हे मी सगळ्यांचं मत समजायचं? तुम्ही आजकालची तरुण मुलं मुली अति उत्साही असता. तुम्हाला सगळ्याच गोष्टीची घाई असते. तुम्हाला प्रेम करायची घाई, प्रेम केल्यावर पटवलेला मुलगा किंवा मुलगी हातातून जाऊ नये म्हणून एकमेकांना पूर्ण समजून घेण्याआधीच लग्न करायची घाई. बरं, लग्न झाल्यावर मूल जन्माला घालायची पण घाई. मग संसाराची जबाबदारी पेलताना ओढाताण व्हायला लागली की त्याचा राग एकमेकांवर काढून एकमेकांपासून वेगळं होण्याची पण घाई. अरे, संसार तेव्हाच यशस्वी होतो ज्यावेळी तुम्ही तुमच्या संसारावर एकमेकांच्या विचारांनी, समजुतीने संस्कार करता. जर तुम्ही तुमचे इगो जपत राहिलात, स्वतःच्याच मतावर ठाम राहिलात, तर तुमचा सहमत कधीच होणार नाही. जेव्हा एखाद्या जंगलात वणवा पेटतो ना, तेव्हा तो भडकत पुढे जात असतो. तो भडकत पुढे जात असताना आजूबाजूच्या वृक्षवेली हाकनाक होरपळून निघतात. तुम्ही तुमचा निर्णय तुमच्या आई वडिलांना कळवलाय? त्यांचं मत काही असलं तरी आम्ही आमचा निर्णय बदलणार नाही. एक शेवटची मी रिक्वेस्ट करतो, तुमच्यासाठी नाही पण माझ्या शब्दाखातर तुम्ही 2 महिने थांबा. या 2 महिन्यात जर तुमचा निर्णय नाही बदलला तर मी तुम्हाला कोणताही सल्ला न देता घटस्फोट मिळवून देईन. हा माझा शब्द आहे. आता एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही एकाच घरात एकत्र नाही राहू शकत. त्यापेक्षा आम्ही आमच्या माहेरी राहू. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. तुम्हाला तुमचा निर्णय नाही बदलायला लावला, मी पण नावाचा तडजोड कर नाही.